खुलताबाद नगर परिषदेच्या ज्या निवडणुका त्या निवडणुका पार पडलेल्या आहे आणि निवडणुका पार पडल्यानंतर देखील जो निकाल आहे तो निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे असं देखील हायकोर्टाने सांगितलेलं आहे। आणि याच अनुषंगाने बघितले गेलं तर प्रत्येक ठिकाणी जे ईव्हीएम मशीनचे जी स्ट्रॉंग रूम आहे या स्ट्रॉंग रूम बाहेर देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि प्रशासन देखील खबरदारी घेण्यात येत आहे। आणि जर बघितले गेलं तर काल परवा देखील एक घटना समोर आली होती आणि ती घटना म्हणजे जे ईव्हीएम मशीन हलवण्याच्या अफवेने खुलताबाद शहरात खळबळ उडाली होती। आणि जी खळबळ उडाल्यानंतर जे कार्यकर्ते आणि सर्वच जे नेते मंडळ आहे ते नेते मंडळ थेट पोलीस स्टेशनला भेट घेतल्यानंतर जे राखीव पोलीस दलाची जी तुकडी होती त्या तुकडींचे ज्या बॅगा होतात त्या बॅगांमध्ये सगळी चेकिंग करण्यात आली आणि चेकिंग केल्यानंतर जर बघितले गेले तर त्यांचे जे राहण्याचे कपडे असतील, जेवणाचा डबा असतील हे देखील त्या बॅगमध्ये निघालेलं आहे आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं देखील प्रशासनाने सांगण्यात येत आहे। आणि याच अनुषंगाने बघितले गेलं तर खुलताबाद शहरामध्ये जे निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणूक प्रक्रियामध्ये जर बघितले गेलं तर 19 केंद्र होते। 19 केंद्रांमध्ये 10 प्रभागांमध्ये ही निवडणूक पार पडणार होती आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बघितले गेलं तर नेमकं कुठल्या प्रभागामध्ये किती मतदान झालेलं आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत। यामध्ये जर बघितले गेलं तर प्रभाग क्रमांक 1 यामध्ये एकूण मतदान होते 941 पैकी जर बघितले गेले तर 791 मतदान प्रभाग क्रमांक 1 मध्ये झालेले आहे। आणि दुसरीकडे बघितले गेले तर प्रभाग क्रमांक 2-1 मध्ये 601 पैकी 521 मतदान हे पूर्णपणे पार पडलेलं आहे। आणि प्रभाग क्रमांक 2-2 यामध्ये जर बघितलं तर 598 पैकी 477 मतदान हे पूर्णपणे पार पडलेलं आहे। त्यानंतर प्रभाग क्रमांक 3-1 यामध्ये जर बघितलं गेलं तर 662 पैकी 536 मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पडलेली आहे। त्यामध्ये जर बघितले गेलं तर प्रभाग क्रमांक 3-2 मध्ये जर बघितलं तर 663 पैकी 544 मतदान हे पूर्णपणे पार पडलेलं आहे। प्रभाग क्रमांक 4-1 मध्ये जर बघितले गेलं तर 777 पैकी 733 मतदान पूर्णपणे पार पडलेलं आहे। त्यानंतर प्रभाग क्रमांक 4-2 मध्ये जर बघितलं गेलं तर 878 पैकी 705 मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पडलेली आहे। प्रभाग क्रमांक 5-1 मध्ये जर बघितले गेले तर 855 पैकी 670 मतदान हे पूर्णपणे पार पडलेलं आहे। प्रभाग क्रमांक 5-2 मध्ये जर बघितले गेलं तर 854 पैकी 632 मतदान हे पूर्णपणे पार पडलेलं आहे। प्रभाग क्रमांक 6-1 मध्ये जर बघितले गेलं तर 797 पैकी 672 हे मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पडलेली आहे। त्यानंतर प्रभाग क्रमांक 6-2 मध्ये जर बघितलं गेलं तर 793 पैकी 673 मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पडलेली आहे। प्रभाग क्रमांक 7-1 मध्ये बघितलं गेलं तर जे मतदान आहे ते मतदान 883 मतदान होतं, त्यामध्ये 759 मतदान हे पूर्णपणे पार पडलेलं आहे। त्यानंतर जर बघितलं गेलं प्रभाग क्रमांक 7-2 मध्ये जर बघितलं तर 889 पैकी 761 मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पडलेली आहे। तसेच प्रभाग क्रमांक 8-1 मध्ये जर बघितलं गेलं तर 704 पैकी 598 मतदान पूर्णपणे पार पडलेलं आहे। प्रभाग क्रमांक 8-2 मध्ये बघितलं गेलं तर 704 पैकी 570 मतदान पूर्णपणे पार पडलेलं आहे। प्रभाग क्रमांक 9-1 मध्ये जर बघितलं गेलं तर 841 पैकी 643 मतदान हे पूर्णपणे पार पडलेलं आहे। त्यानंतर प्रभाग क्रमांक 9-2 मध्ये जर बघितलं तर 840 पैकी 722 मतदान हे पूर्णपणे पार पडलेलं आहे। त्यानंतर जो शेवटचा प्रभाग आहे तो म्हणजे प्रभाग क्रमांक 10-1 यामध्ये जर बघितलं तर 698 पैकी 575 मतदान पूर्णपणे पार पडलेलं आहे। तसेच प्रभाग क्रमांक 10-2 मध्ये जर बघितलं तर 697 पैकी 572 मतदान हे पूर्णपणे पार पडलेलं आहे। आणि एकंदरीत चित्र बघितले गेलं तर खुलताबाद शहरात जे पूर्णपणे मतदान होतं ते पूर्णपणे मतदानाची जी संख्या होती ती संख्या म्हणजे 14,775 हे एकूण मतदान होतं। आणि त्यापैकी जर बघितलं गेलं तर 12,154 मतदान हे पूर्णपणे या नगरपालिकेत पार पडलेलं आहे। आणि जर मतदानाची टक्केवारी बघितली गेली तर 82.26 पूर्ण टक्केवारी आज या वर्षी या मतदानाची वाढलेली आहे। आणि एकंदरीत जर बघितलं गेलं जो 21 डिसेंबरला जो निकाल लागणार आहे त्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागले, नेमकं निकाल कुठल्या बाजूने लागतो हे देखील बघणं गरजेचं आहे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।